छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक आणि या निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे आणि जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली। या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीतील अपयशावर सविस्तर चर्चाही झाली आहे। भाजपसोबतची युती तोडून ज्यांना उमेदवारी देण्यात आली ते निवडून आले का, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केलेला आहे। पुणे पालिकेमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचा सन्मान होतोय। सकाळी बरोबर 11 वाजता अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा सुरू होईल। यावेळी खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। या घडीची खरं तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबईत बिहार भवन हे उभारलं जाणार आहे। भाजप आणि जेडीयू सरकारचा हा निर्णय आहे। बिहार सरकारकडून जवळपास 314 कोटींचा निधी सुद्धा मंजूर आहे। मुंबईत लवकरच 30 मजली बिहार भवन हे उभं राहील। महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू असताना बिहारमधील भाजप जेडीयू सरकारनं या भवन करता प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती आहे। खरं तर निवडणुकीच्या काळात आम्ही विविध ठिकाणी चर्चा करत होतो, संवाद साधत होतो। त्यावेळी भांडूपमधून एक वक्तव्य करण्यात आलेलं होतं कोकण भवन उभारण्यासंदर्भात। इथं मात्र इतकी वर्ष कोकणातला माणूस राहून कोकण भवन उभारलेलं नाहीये, पण बिहार भवन हे उभारलं जाणार आहे मुंबईत। यावर लोकशाही मराठी अर्थातच विविध राजकीय पक्षांची प्रतिक्रिया घेण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे। क्षणाक्षणाची अपडेट तुम्हाला या निमित्तानं दिली जाईल। बातमी आहे छत्रपती संभाजीनगरची। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जळगाव महामार्गावर तरुणांनी हुल्लडबाजी केली आहे। बैलगाडी दुचाकी रस्त्यावर आणून गोंधळ घातलेला आहे। हुल्लडबाजांच्या गोंधळामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय। हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याची वाहनधारकांची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।